कमजोर कुणीच नसतं. विषय फक्त वेळेचा असतो. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे इथून आपले स्वागत करतो. व्यवहारातील MOU म्हणजे समजुतीचा करार आणि व्यवहारातील करार म्हणजेच ॲग्रीमेंट यातील फरक काय आहे हे समजून घ्या. MOU म्हणजे प्राथमिक करार असतो. तो व्यवहाराच्या अटी शर्ती ठरवण्यासाठी केला जातो. त्याला कायदेशीर बंधनकारक कमी असते, परंतु पुरावा म्हणून मजबूत असतो. MOU चा उद्देश म्हणजे दोघं पक्षकारांच्या अंडरस्टँडिंग ह्या लिहून ठेवणे, म्हणजेच भविष्यामध्ये ज्यावेळेस करार नोंदणी होणार आहे त्यावेळेस कोणताही वाद नको. त्याचप्रमाणे ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर हा एक कायदेशीर करार असतो. त्यामध्ये ज्या काही अटी लिहिलेल्या असतात त्या बंधनकारक असतात आणि करार मोडल्यास न्यायालय येथे थेट कारवाई करू शकते. त्यामुळे या कराराचा जो उद्देश असतो तो व्यवहार निश्चित करणे, तसेच व्यवहारासंदर्भात हक्क देणे आणि जबाबदाऱ्या देखील निश्चित पार पडणे. त्याचप्रमाणे MOU चा जर आपण विचार केला तर यामध्ये पार्टी ही जमीन बघितलेली आहे, व्यवहार निश्चित केलेला आहे, तसेच पैसे दिलेले आहेत, काही पैसे द्यावायचे आहेत, त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता ह्या दिवसात करून घ्यायची आहे आणि सदर व्यवहार हा इतक्या दिवसात नोंदणी करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत MOU चा जर विचार केला तर हे एक समजूत पत्र आहे. त्याचप्रमाणे करार जो असतो त्यामध्ये अचूक आणि नेमके मुद्दे कोणते असतात, तर येथे व्यवहारासंदर्भात किंमत ही अचूक ठरलेली आहे, तसेच पेमेंट कशा पद्धतीने द्यायची आहे आणि न दिल्यास कोणता दंड असेल, जमीन ही बोजामुक्त देण्याची जबाबदारी असते, तसेच हक्काचे स्पष्ट वर्णन असते. त्याचप्रमाणे खरेदी देणाऱ्याची काय जबाबदारी आहे, अशा अनेक बाबी या करारामध्ये असतात आणि ह्या बंधनकारक असतात. त्याचप्रमाणे MOU चे जर उल्लंघन झाले आणि तसा वाद जर कोर्टामध्ये गेला तर येथे काय कारवाई होऊ शकते. यामध्ये MOU हा प्राथमिक अटींचा पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरला जातो, परंतु एखाद्याला जबरदस्तीने त्याचे पालन करण्यास लावणे हे कठीण जाते. येथे न्यायालय हे देखील विचारते की करारात अटी शर्ती स्पष्ट होतात का आणि दोघं पक्षांची इच्छा होती का करार करण्यासाठी. तसेच झालेला MOU हा बाइंडिंग होता की नॉन बाइंडिंग होता हे त्या MOU च्या त्याच्यावर आधारित असतं. त्याचप्रमाणे करार याचे जर उल्लंघन केले किंवा तो जर मोडला तर येथे न्यायालय थेट कारवाई करू शकते.